गुड इव्हनिंग. कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. आज मी आपल्यासोबत माझं इव्हनिंग रुटीन शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चला, सर्वात आधी प्रिशूला झोपवलं, त्यानंतर कामांना सुरुवात करते. कारण ती उठलेली असली की मला कोणतंच काम करता येत नाही. मध्येच तिचं लुडबुड चालू असते. त्यामुळे आधी तिला झोपवलं, त्यानंतर व्हिडिओ बनवायला घेतला. तर सर्वात आधी मी घर झाडून घेतलं आणि आता फरशी पुसून घेते. फरशी कधी कधी मी दिवसा पुसून घेते आणि कधी कधी संध्याकाळी पुसते. जसं मला वेळ भेटतो तसं मी पुसून घेते. सकाळी आपलं घर आपण छान आवरून घेतो, सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवतो. तसंच मी संध्याकाळीसुद्धा सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि गरज भासली तर फरशीसुद्धा पुसून घेते. कारण बाळ लहान आहे आणि इकडे तिकडे तिची लुडबुड चालू असते. कधी कधी फरशी मी पोछाने पुसून घेत असते, तर कधी कधी कापडाने बसून पुसून घेते. कारण कानाकोपरा असतो तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ व्हायला पाहिजे आणि बसून पुसलं तर छान स्वच्छ होतं. त्यामुळे पण प्रिशू झोपते तेव्हा मला सगळी कामे करता येतात, कारण तिची मध्येच लुडबुड चालू असते. तर इथं मी पूर्ण घरात व्यवस्थित अशी फरशी पुसून घेते. संध्याकाळी जर आपण फरशी पुसून घेतली तर खूप छान फ्रेश वाटतं. आणि आता खूप गरम व्हायला लागलं आहे आमच्याकडे. जर ओला कापड फरशीवरून फिरवला तर छान वाटतं, गार हवा येते. असो तर इथं मी पूर्ण घरात व्यवस्थित अशी फरशी पुसून घेते. त्यानंतर मला आज शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवायचे होते. म्हटलं प्रिशू झोपले आहे तोपर्यंत पटकन लाडूसुद्धा बनवून घेऊया. शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथं मी थोडक्यात आपल्याला प्रमाण सांगते. बिना पाकातले शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहे. त्यासाठी 1 किलो मी शेंगदाणे घेतले होते. ते व्यवस्थित भाजून घेतले. जेवढे शेंगदाणे असेल तेवढाच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे. तर इथं मी 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि तो चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित असा बारीक करून घेते. जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक गूळ करा, कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथं मी व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे. तसेच शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे थंड झालेलं आहे. तर त्याची सालं आहे ते काढून घेऊया आणि अर्ध सालं मी अशीच राहू देते, कारण सालांमध्ये सुद्धा जीवनसत्व असतात. आपण पाहिल्याप्रमाणेच इथं मी अर्धे शेंगदाण्याचे सालं आहे ते राहू दिले आणि अर्धे काढून घेतले. तर आता आपण थोडे थोडे शेंगदाणे करून मिक्सरमधून काढून घेऊया. खूप बारीक पण नको आणि खूप जाड पण नको. सगळे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊया. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हवं असेल तर आपण यामध्ये इलायचीसुद्धा मिक्स करू शकता. मी असंच बनवते आणि पिलूला खूप आवडतात. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता जास्त नाही फिरवायचं, कारण आधीसुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं. 3-4दा फिरवलं की पुन्हा एकदा चेक करा आपला लाडू होतोय की नाही.
सगळं मिश्रण मिक्सरमधून काढून घेतला आणि पुन्हा एकदा मी चेक करून बघते की लाडू होतोय की नाही. पण व्यवस्थित लाडू होत आहे. तर दोघी हातांनी व्यवस्थित असं दाबून आपण सगळे लाडू करून घेऊया आणि बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित असं दाबायचं आहे. आणि हे लाडू पटकन तयार होतात कारण मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेलं आहे. पाकाची सुद्धा गरज नाही भासत. तर इथं आपण पाहू शकता छान असा लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेऊया आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते या लाडूची. लाडू बनवतच होते इतक्यात प्रिशूसुद्धा उठली होती. तर तिला थोडा वेळ घेतलं, पुन्हा लाडू बनवायला घेतला आणि इथं आपण पाहू शकता सगळे लाडू खूप छान झालेले आहेत. लाडू बनवून घेतल्यानंतर भांडीसुद्धा घासायला घेतली कारण माझा स्वयंपाक अर्धा झालेला आहे, अर्धा बाकी आहे आणि पुन्हा खूप सारे भांडे जमा होतात आणि नंतर ते आपल्यालाच नकोसं वाटतं. तर इथं मी भात बनवून घेतलेला आहे आणि भाकरी बाकी आहे आणि आपल्यासोबत फिश करीची रेसिपीसुद्धा शेअर करायची होती. तर ते सुद्धा बनवायचं बाकी आहे. तर म्हटलं पटकन भांडी घासून घेऊया, त्यानंतर पुन्हा स्वयंपाकाला लागूया. फिश करी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो फिश घेतलेले आहेत. त्यांना हळद, मीठ आणि अर्धा लिंबू पिळून अर्धा तासासाठी ठेवून दिलं होतं. आता ते आपण फ्राय करून घेऊया. एक एक करून फिशचे सगळे पीसेस आहे ते टाकूया आणि थोडंसं हळूच टाका कारण तेलसुद्धा उडतं. तर मी साडी चेंज करून घेतली होती, नंतर फिश बनवायला घेतले होते कारण तेलाचे डाग वगैरे पडतात आणि ती साडी धुवायचीच होती म्हणून मी साडी घातली होती. असं तर इथं मी 5 मिनिट एका बाजूने फ्राय करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून फ्राय करायला घेतलं आहे. ते आता आपण व्यवस्थित काढून घेऊया आणि मोजून मला 10 मिनिट लागले. फिश फ्राय करून घेतल्यानंतर पुन्हा कढई ठेवूया आणि फिश फ्राय करताना जे तेल उरलं होतं त्याच तेलाचा मी वापर करते. तेल गरम झाल्यानंतर काही खडे मसाले टाकूया. माझ्याकडे जेवढे खडे मसाले होते तेवढे टाकून घेते. लवंग आणि काळी मिरीचा डब्बाच मला भेटला नाही. कदाचित प्रिशूने इकडे तिकडे फेकून दिला असेल आणि तो मला सापडलाच नाही. असं त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया आणि तो सुद्धा व्यवस्थित असा भाजून घेऊया. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण पेस्ट करून घेऊया. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आहे त्याचं वाटण करून घेतलं आहे आणि कांदा भाजून झाल्यावर ते टाकूया आणि ते सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेऊया 2-3 मिनिट. ते भाजून झाल्यावर काही मसाले टाकूया. 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि अर्धी चम्मच हळद. जास्त मसाल्याचा वापर नाही करत. मसाले व्यवस्थित भाजून झाल्यावर टमाटरची पेस्ट आहे ती टाकून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन पुन्हा मी ते टाकते आणि टमाटरची पेस्ट आहे ती व्यवस्थित आपण भाजून घेऊया कमीत कमी 5 मिनिट तरी.
टमाटरची पेस्ट भाजून झाल्यावर आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाका आणि त्यामध्येच मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर फ्राय करून घेतलेले हळूहळू एक एक करून पीस टाकूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. 5 मिनिटं झाकून फक्त वाफवून घेऊया. तर इथं आपले फिशसुद्धा तयार आहेत. सोबतच आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवूया. आय होप आपल्याला नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओही आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.